उद्या शाळा चालू असं मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आज रेड अलर्ट आहे आणि संध्याकाळी या संदर्भातला निर्णय होईल। या संदर्भातली सगळी माहिती घेतल्यानंतर खरं तर आज दुपारी हाय टाईड होती आणि रेड अलर्ट होता, त्याच्यामुळे दुपारी शाळा सोडण्याचा निर्णय कमिशनर साहेबांनी घेतला। मी त्यांना सांगितलेलं आहे की जो काही निर्णय उद्याच्या संदर्भातला असेल तो आजच डिक्लेअर करावा। त्याच्यामुळे मला आत्ता माहिती नाही, आत्ता मी मीटिंगमधून बाहेर पडलेलो आहे। मी मुंबई कमिशनरशी बोलेन आणि मुंबईचा निर्णय जाहीर करेन आणि ते जाहीर करतील, अर्थात त्या मीच स्वतः जाहीर केला पाहिजे असं नाही। आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत, फक्त हे लवकर जाहीर करावं एवढीच अपेक्षा आहे। मी तसं त्यांना ते सांगेन। आज पावसामुळे 12वीची एक्झाम अनेक मुलांना देता आलेली आहे, त्यांच्या संदर्भात काय पावलं असणार आहे? 12वीला जी मुलं उशिरा केंद्रावर पोहोचली त्यांना उशिरा आतमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि जो त्यांचा वेळ फुकट गेलेला असेल तेवढा वेळ त्यांना पेपर लिहिण्याच्या संदर्भात दिलेला आहे। जी मुलं पोहोचू शकली नाहीत त्यांची परीक्षेचं तारीख जाहीर होईल, ते परीक्षा देऊ शकतात। कुठलंही शैक्षणिक नुकसान या मुलांचं होणार नाही, या संदर्भातल्या आवश्यक त्या सूचना डिपार्टमेंटला देण्यात आल्या। कोणती तारीख डिक्लेअर झाली का? कोणती तारीख नाही, तारीख ते डिक्लेअर करणार, त्यांचं वेळापत्रक असतं, त्यांचे इतर पेपर्स ते बघतील आणि जे इतर पेपर्स संपल्यानंतर ही जी शिल्लक राहिलेली परीक्षा ही घेण्यात येईल। मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, मुंबईसाठी काय आव्हान करेल लोकांना आणि काय तयारी आहे? असं आहे की मी सकाळी सगळी माहिती घेतली। मुंबईमध्ये पावसापेक्षा वाऱ्याचं प्रमाण अधिक होतं, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत आणि फांद्या कोसळणं आणि झाडं कोसळण्याचे प्रकार जादा झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त संध्याकाळची माहिती मला मिळालेली नाही, कारण मी CM साहेबांच्याबरोबर मीटिंगमध्ये होतो। आता गेल्याबरोबर ही मी माहिती घेईन। ज्याला ऑरेंज अलर्ट असेल त्याला कामाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये एवढीच अपेक्षा असते। आणि आपण बघितलेलं आहे की मुंबईमध्ये सुद्धा जे पाणी होतं ते सावकाश सावकाश ओसरत होतं, परंतु ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात पाणी एकत्र झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्याचबरोबर रायगड डिस्ट्रिक्टमध्ये सेम परिस्थिती आहे। तर या परिस्थितीमध्ये आवश्यक असेल त्यावेळेलाच लोकांनी प्रवास करावा एवढीच सर्व लोकांना। पुण्याच्या संदर्भात सुद्धा असं आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग होतं। हे वॉटर लॉगिंग का होतं की जेवढा पाऊस पडतो त्याच्या दुप्पट तिप्पट जर पाऊस पडला तर मग ते पाणी जाऊ शकत नाही आणि वॉटर लॉगिंग होतं। परंतु आता मी चौकशी करेन आणि ते वॉटर लॉगिंग सुद्धा कमी झालं असेल अशी अपेक्षा करतो। आणि समजा वॉटर लॉगिंग कमी झालेलं नसेल तर पुन्हा कमिशनरशी मी बोलेन आणि त्यांना सुट्ट्या डिक्लेअर करा। दूध भेसळ संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली आणि जे भेसळ करतात त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात थेट निर्देश आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर कायद्यामध्ये काही सुधारणा करून जो आता ऑफेन्स बेलेबल केलेला आहे तो नॉन बेलेबल करावा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। सर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मेळावा घेतला आहे, त्यांनी 200 ते 250 जागांवरती जागा आता लढण्याचाही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लोकसभेला तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देणारा मनसे आता महायुतीतून बाहेर पडला असं म्हणता येईल का? हे बघा, शेवटी शिंदे साहेबांचे असतील, फडणवीस साहेबांचे असतील, अतिशय चांगले संबंध हे आदरणीय राजसाहेबांच्या बरोबर आहेत आणि असे जे निर्णय असतात त्या संदर्भात ही मोठी लोकच त्यांच्याशी चर्चा करू शकतात। त्यांच्यामध्ये काही गैरसमज असतील तर ते अवश्य दूर केले जातील याची मला खात्री आहे। सर, लाडका भाऊ योजनावरतून राज ठाकरे म्हटलेले आहेत की खड्डे भरायला पैसे नाही, तर लाडक्या भावासाठी पैसे का खर्च केले जात आहेत? नाही, असं आहे की एकंदर ज्या आपण योजना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा म्हणून त्यांना विद्या वेतन जे असतं ते देण्याची लाडका भाऊ ह्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल। स्किल डेव्हलपमेंट झाल्यामुळे नोकरीची मोठी अपॉर्च्युनिटी, मोठ्या संधी या उपलब्ध होऊ शकतात आणि याचा निश्चितपणे फायदा या आजच्या तरुणांना होऊ शकला आणि अशा 10 लाख तरुणांना हा फायदा मिळणार आहे। सर, मराठी आणि महाराष्ट्रीयन माणसाला पुन्हा एकदा डावलल्याचा प्रकार समोर येतोय। आर्या गोल्ड ही कंपनी आहे मुंबईतील, तिने जाहिरात काढलेली आहे मॅनेजर पदासाठी महाराष्ट्रीयन माणूस चालणार नाही अशी थेट अट ठेवलेली आहे। त्याच्या बाबतीत काय कारवाई करता येईल याची मी चौकशी करेन आणि कारण आपण कारवाई करत असताना त्याच्यावर योग्य ती कारवाई कायद्याप्रमाणे झाली पाहिजे, नाहीतर ही लोक निसटून जातात। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही या संदर्भात मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा करेन
आणि याच्यावर आवश्यक ती कारवाई आम्ही करू, कारण होम डिपार्टमेंटचे ते स्वतः मंत्री आहेत. अनिल देशमुखांनी थेट पुन्हा एकदा आरोप केलाय, माझ्याकडे पेनड्राईव्ह आहेत काही व्हिडिओचे, आणि त्याला उत्तर आता चित्रा वाघ यांनी दिले की आमच्याकडेही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहेत, तुम्ही पेनड्राईव्हमधले पुरावे सादर करा, आम्ही कारवाई करू आणि तुमचेही क्लिप ओपन करू म्हणून. खरं तर असं आहे की त्यांच्या संदर्भातलं जे निवेदन आहे ते CBIने पुणे कोर्टाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत की श्री महाजन साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांना गुंतवण्याचा जो एकंदर प्रयत्न झाला त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की एका वकिलांची सुद्धा चित्रफीत ही आपल्याकडेच प्रसिद्ध झालेली होती आपल्या विविध वाहिन्यांवरून, आणि त्याच्यावरून सगळ्यांना स्पष्ट होईल की हा एक कटकारस्थान होतं जे महाजन साहेबांना त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या पुढे जाऊन फडणवीस साहेबांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न होता. या संबंधातली ज्यावेळेला वस्तुस्थिती कोर्टासमोर आली त्यावेळेला त्यांनी कोर्टासमोर आपल्या जे काय स्पष्टीकरण आहे ते देण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात देखील एक महत्त्वाची बैठक आहे, ती पार पडलेली आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की आता गणेश चतुर्थीला मोठ्या प्रमाणामध्ये आमचे जे गणेश भक्त आहेत हे मुंबईतून, ठाण्यातून, सगळीकडून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जातात. त्यावेळेला त्यांना चांगल्या तऱ्हेच्या वाहतुकीच्या सुविधा असाव्या म्हणून काय काय करता येईल, कारण बरेचसं काम पूर्ण झालं आहे तरी पण मध्ये मध्ये पॅचेस आहेत जे अजून पूर्ण व्हायचे आहेत, त्या संदर्भात सूचना दिल्या. त्याचबरोबर गाड्यांची पार्किंग कशा तऱ्हेने करायची जेणेकरून अडथळा निर्माण होणार नाही. मध्ये बाजारपेठा आहे जसं माणगाव आहे तर तिथं काय व्यवस्था करायची, याच्या सर्वातली अतिशय सविस्तर चर्चा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केली. सगळे अधिकारी उपस्थित होते आणि सगळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते. त्याच्यामुळे यावेळेला अधिक चांगली सुविधा असेल याची मला खात्री आहे. सर, कांद्याने रडवलं होतं त्या कांद्यासाठी आता महाबँक तयार करण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे. काय नेमकं आहे, कांद्या शेतकऱ्यांना कसा दिलासा आहे? हे बघा, नेहमी आमच्या शासनाचा प्रयत्न राहिलेला आहे की आपल्याला जो आपला शेतकरी आहे त्याला चांगला भाव मिळावा. ज्याला चांगला भाव मिळत नाही त्यावेळेला आम्ही दुधाला मदत केलेली आहे, कांद्याला, आणि आता सोयाबीन आणि कपाशीला सुद्धा आपण मदत करतो आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या योजना आहे याच्यामध्ये स्टोरेज कसं केलं आणि ज्याला रेट कमी असतो त्याला जर स्टोरेज केलं तर रेट वाढल्यानंतर शेतकऱ्याला अधिकचं उत्पन्न मिळू शकतं आणि हे प्रयोग निश्चितपणे यशस्वी होतील याची मला खात्री आहे. उभाटा गट आणि शरद पवार गटाला कुठेतरी राज ठाकरेंनी टोला लागवला आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहीण जर सांभाळली असती तर दोन पक्ष पडले नसते असं ते म्हटलेले आहे. खरं यात तथ्य आहे. नाही बघा, ही मोठी लोकं आहेत, ज्यावेळेला एखादं स्टेटमेंट करतात त्यावेळेला आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी त्याच्यावर बोलणं फारसं योग्य ठरत नाही, परंतु ते बोलण्याचा अधिकार राजसाहेबांना निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे ते बोलतात ते सगळी लोकं ऐकतात आणि मग उत्तर ज्यांनी द्यायचं त्यांनी ते दिलं पाहिजे. आयोगाची परवानगी बैठक होते, महाराष्ट्रातून या बैठकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार आहेत अशी माहिती मिळते. अनेक जे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बसून त्या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. तो अजेंडा जो आपल्याला केंद्र शासनाकडे दिला जाईल त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक समस्या असतात, विशेषतः लोकांच्या जुन्या बिल्डिंगच्या समस्या आहेत आणि असे असंख्य प्रश्न जे महाराष्ट्राचे आहेत त्याच्यामधले नेमके प्रश्न जे महत्त्वाचे आहेत आणि केंद्र शासनाशी संबंधित आहेत, जसं मराठवाड्याची वॉटर ग्रीड आहे किंवा मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून 1-2 सांगितले, असे अनेक प्रश्न व्यवस्थित लिस्ट केले जातात आणि असे लिस्ट केल्यानंतर आणि मग त्याच्यावर पंतप्रधान महोदयांचं ज्याला आपण लक्ष वेधतो त्यावेळेला आपल्याला अधिकचा निधी हा केंद्राकडून मिळू शकतो आणि त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या योजनासुद्धा केंद्राकडून मिळू शकतात आणि त्याच्यामुळे ही सविस्तर चर्चा ही आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या सर्व ज्येष्ठ आमच्या सचिवांशी केलेली आहे आणि त्याच्यामधून ह्या नीती आयोगाच्या बैठकीमधून महाराष्ट्राला निश्चितपणे न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.